कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर, कोर्टाकडून दिलासा। कागदपत्रांमध्ये फेरफार प्रकरणी कोकाटे आणि त्यांच्या भावाला 2 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000चा दंड। देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना धक्का। 900 कोटींच्या प्रकल्पावरनं शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता। शिंदेंनी मंजुरी दिलेल्या सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा। मुख्यमंत्री सचिवालयाचे चौकशीचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का। मुंबई हायकोर्टानं डीप क्लिनिंगच्या निविदा रद्द करण्याचे दिले आदेश। सुमारे 1400 कोटींची निविदा अखेर रद्द होणार। शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार। शिंदेंचा पवारांच्या हस्ते झालेल्या सत्कारावरनं केलेली टीका आणि शिंदे मुख्यमंत्री होण्यास पवारांचाच विरोध या राऊतांच्या आरोपानंतर दोन्ही नेते येणार एकाच व्यासपीठावर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी। गोरेगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडनं धमकीचा ईमेल। आणि मुंबईतलं पावाचं उत्पादन घटण्याची शक्यता। प्रदूषणासंदर्भातील सुनावणी दरम्यान हायकोर्टाकडून लाकडी भट्टीला पर्याय शोधण्याचे आदेश। तर इराणी कॅफे विरोधात कारवाई थांबवण्याची माजी नगरसेवकाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।